लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातला उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र यवतमाळ वाशिममधून महायुतीने अजूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाहीये। काल रात्रीच यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यामुळे आज दिवसभरामध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर भावना गवळी यांना यंदा डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहे आणि संजय राठोड यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र या दोघांनीही आता मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे, त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय यवतमाळ वाशिम उमेदवारांच्या या ठिकाणी नावांची घोषणा होण्याची दाट शक्यता आज किंवा उद्या असल्याची माहिती आहे। त्याच पार्श्वभूमीवर कुणाला उमेदवारी मिळते ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आता बातमी वर्ध्यातून आहे। आज वर्ध्यातून भाजपचे उमेदवार रामदास तडस हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये रामदास तडस हे उमेदवारी अर्ज दाखल करतील। उमेदवारी अर्ज भरताना भाजपकडून रॅली काढण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे। त्याच ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। तर वर्ध्याच्या स्वाध्याय मंदिरापासून नामांकन रॅलीला सुरुवात होणार आहे। वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना सलग तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी मिळाली आहे। काल शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन झालं, तर आज तिथे महायुतीचं शक्ती प्रदर्शन होणार आहे।